आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईतील नालेसफाईची कामं युद्धपातळीवर सुरू, मात्र कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल। पूर्व मोसमी कामांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या पालिका अधिकाऱ्यांना इशारा। मुंबईतील मालाड परिसरातील काही भागामध्ये सोमवार ते मंगळवार पाणीपुरवठा बंद, जीर्ण जलवाहिनी बदलण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद राहणार। उद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक, माटुंगा ते ठाणे सकाळी 11 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असणार, तर चुनाभट्टी वांद्रे डाऊन हार्बर मार्गावरती 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत ब्लॉक असणार। उरणमधील मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या दरम्यानचा जलप्रवास उद्यापासून 25 रुपयांनी महागणार। JNPA बंदर ते गेटवे ऑफ इंडिया जलमार्गात बदल, सप्टेंबरमध्ये पुन्हा दर जैसे थे होणार। नवी मुंबईतील 85% नालेसफाईची कामं पूर्ण, नवी मुंबई महापालिकेचा दावा। MIDC क्षेत्रातील नालेसफाईबाबत संबंधितांना सूचना। विक्रोळी भांडूपच्या झोपडपट्टीवासियांना पालिकेकडून नोटीस, पावसाळ्याआधी रहिवाशांना स्थलांतरणाच्या सूचना। मुंबई विद्यापीठात 2024 ते 25 साठी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाचा प्रवेश सुरू, विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया आजपासून सुरू होणार। KDMC आयुक्तांच्या बंगल्याचा रस्ता चर्चेत, 6 तासात 40 वाहनांचा अपघात तर 8 जण किरकोळ जखमी, संतप्त नागरिकांकडून रस्ता बंद। मध्य रेल्वेकडून मान्सूनपूर्व कामांची जोरदार तयारी सुरू, सायनमध्ये लोकल सेवेला पावसाचा फटका बसू नये म्हणून वॉटर पंप बसवण्याचं काम हाती।